एक व्हॉट्सअपवरती आलेलं हे पत्र आहे. दारू पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीनं लिहिलेलं. मित्रांनो, हे पत्र शेवटपर्यंत नीट ऐका. तुम्ही आयुष्यात कधीच दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावणार नाही. प्रिय, काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिरतावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पा गोष्टी, थट्टा मस्करी करण्याचं तुझं वय. परंतु त्या सर्व सुखाला तू कायमचा मुकलास. मात्र तुझ्या मृत्यूमुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी झाली. तुझी बायको मुकली या सुखाला आणि पती सुखालाही. काय कारण होतं या सगळ्यांचं? तू खोट्या आनंदात रम्मान झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नव्हते. लग्न झाल्यापासून पाहते तू कायम मित्रांच्याच गाराड्यात चेअर्स करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे याचा तुला विसर पडला होता. शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे चालूच होते. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंता करतच नव्हतास. रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होती. पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. आपली मुलं कितवीत आहेत, त्यांना काय हवे, काय नको याची तुला पर्वाच नव्हती. तू आणि तुझे मित्र, दारू ही औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते वगैरे वगैरे पेपरमधली माहिती तू मला दाखवायचास. परंतु त्याच दारूमुळे आपल्यातला दुरावा वाढलेला होता हे तुला कधीच समजलं नाही किंवा समजून घेण्याची तुझी इच्छाच नव्हती. जर ही बाटली एवढा आनंद देणारी औषधी असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली असती तर तुला ती चालली असती का? अधूनमधून तुला प्रेमाची भरती यायची व तू दारू सोडायचास. परंतु परत मित्र चाडवे यायचे. कुठल्या तरी आनंदात, कोणाच्या तरी दुःखात तू परत त्यांच्याबरोबर बसायचास की मग पुन्हा सर्व सुरू. मित्राला परत परत दुःखात लोटणारे असले कसले रे तुझे मित्र? जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत, परंतु तुम्ही सर्वांनी वाईटच मार्ग निवडला. दारू पिणं सोडून बघितलं असतं तर यातले अर्ध्याहून अधिक मित्र गायब झाले नसते. तुझी आजारपणं चालू झाली आणि घरची आर्थिक परिस्थिती अजूनच बिकट होत गेली. तुझ्या पोटात झालेलं पाणी काढणे, लिव्हरवरची सूज उतरायला औषध घेणे हे सोपस्कर चालू झाले. हाऊस मौज करणे दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती. तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहीत असून सुद्धा तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही. सरकारला सुद्धा दारूबंदी नको आहे, कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महसुलाकडे लक्ष आहे. पण माणसाची काम करण्याची ताकद कमी होते. आजारपणा वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का? शिवाय नवरा, मुलगा, वडील गमावणे याची किंमत पैशात कशी मोजणार आहे हे सरकार. आता तुझ्या मुलांचे शिक्षण, संस्कार, डोक्यावरचे कर्ज हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच. पण महत्त्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या दारूपासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. आणि पुढच्या जन्मात मला तूच नवरा हवा आहेस. परंतु तुझ्या हातात दारूचा ग्लास नसेल तरच. तुझीच प्रिय अर्धांगी XYZ.